संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। आज चांदवड या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाल्यानंतर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीपासून शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भव्य स्वागत ढोल ताशाच्या गजरात जेसीबीने पुष्पवृष्टी करून व मिरवणुकीने मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर कबाडे व नवनाथ तायर, प्रकाश शेळके यांनी केले। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या घणाघाती भाषणात चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न, कांद्याचा प्रश्न, एसटी बस स्टँड त्याचप्रमाणे नगर परिषदेने चांदवड येथे केलेल्या कामांचा आपल्या भाषणात चांगला समाचार घेतला। आणि ही हसण्याची जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल हे केव्हा होतं, केव्हा तुम्हाला गृहीत धरलं जातं? अरे 4 महिन्यापूर्वी काँक्रीटचे रस्ते होतात, नंतर परत रस्ते फोडून नंतर गटारा करावीशी वाटतात। जेव्हा बस स्टँड तयार होतं, बस स्टँडची 5 रस्त्याच्या बाजूला होते, हे केव्हा गृहीत धरलं जातं? जेव्हा हे समजलं जातं की पैशाच्या जोरावर, अफाट धनशक्तीच्या जोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो। हा समज जर घडवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। धनशक्तीचा पराभव जनशक्तीनेच करावा लागेल। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नारपार पाणी प्रश्न चांदवड तालुका समितीने निवेदन दिले। या निवेदनाला उत्तर देताना चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी महाविकास आघाडीची सत्ता येत्या 2 महिन्यात येणारच असून सदरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन यावेळी आपल्या भाषणात दिले। आमचा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवावा अशी संघर्ष समितीने मागणी केलेली आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आता टेंडर काढले, ते तुम्हाला भाषणात सांगतील टेंडर निघाले, तुम्ही काही काळजी करू नका। आणि एवढा फटका पडलेला आहे कांद्याचा आणि शेवटच्या क्षणी हे शहाणपण सुचलेलं आहे सरकारला। त्यामुळे घोषणा करून त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं। आपल्याला माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्यात सत्तेत असणारी लोक येतील त्यावेळी संघर्ष समितीने त्यांना निवेदन देऊन बघा काय दुरुस्त्या करतायत का करा। आता आपलं सरकार नाहीये, पण 2 महिन्याचा काळ गेल्यावर महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आपलं सरकार येईल। आपल्या संघर्ष समितीला मुंबईत नव्या सरकार समोर निमंत्रण देईल आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पाणी बरोबर द्यायचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल असं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना वचन देऊ। कारण चांदवड तालुक्याचा प्रश्न अनेक वर्षाचा आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाणी या मतदारसंघात या तालुक्यात आपल्या चांदवड तालुक्यात आणण्यासाठी विशेष काही योजना करणं गरजेचं आहे, जसं या निवेदनात उल्लेख केला। आणि त्यासाठी आपण सगळे पाठपुरावा करू। सरकार जर आपलं आलं तर आपल्याला निश्चितपणाने विशेष चांदवड तालुक्याच्या शेतकरी जो कष्ट करणार आहे, राबणार आहे, अनेक वर्ष पाण्याची अपेक्षा ठेवणारी इतर जुनी बसलेली माणसं आहेत ज्यांनी पवार साहेबांच्या वेळेपासून आतापर्यंत त्यांना साथ दिली, त्यांना न्याय देण्याचं काम आपण करू। सदर कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, खासदार भास्करराव बगरे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, कोंडाजी मामा आव्हाड, गजानन शिलार, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, खंडेराव आयर, भारतीताई देशमुख, डॉक्टर श्याम पगार, संगीता पाटील, साधना पाटील, चित्रा शिंदे, नवनाथ तायर, सुधीर कबाडे, दत्तात्रय पाटील, अमोल भालेराव, दत्तात्रय वागचौरे यांच्यासह चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड।